हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना, नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय करते. फणस बघून ते तर कच्च्या फणसाची भाजी बनवते. तर त्यासाठी बघा, हा भाजीचा फणस आणलेला आहे, म्हणजे छोटासा आहे हा. तर आहे ना, आता ह्याला आपण हाताला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं आहे, चाकूला तेल लावायचं आहे आणि याचे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ना, त्या काढून टाकायच्या आणि बाहेरचे हे जे काटे आहेत ना, ते पण आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर चला, पहिले आहे ना मी कट करून घेते, त्याच्यानंतर पुढं बोलू. आता आहे ना, आपला फणस असे तुकडे करून झालेले आहेत. तर त्याच्यामधल्या ज्या काही बिया आहेत ना, त्या सगळ्या मी बाजूला काढून घेते. आता आहे ना, ह्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आता कुकरमध्ये आहे ना, थोडंसं पाणी टाकलं आहे, फणस टाकलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. फणस शिजला पाहिजे आपल्याला, याची काळजी घ्यायची आहे. आता मी इथं वाटण करून घेते. तर वाटण करण्यासाठी बघा, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यात आहे ना सुकं खोबरं टाकलेलं आहे, याच्यात लसूण टाकायचा, जिरं टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित असं आहे ना भाजून घ्यायचं. आपल्याला याचं आहे ना वाटण बनवून घ्यायचं आहे. तर आपलं आता आहे ना वाटण तयार झालेलं आहे. आता कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे. बघू शकता, फणस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्याचे जे काटे आहेत ना, ते काढून टाकायचे आहेत. तर चला, अगोदर याचे काटे वगैरे काढून घेऊ आणि मग पुढं भाजी बनवू. तर आहे ना, मी दाखवते या पद्धतीने आपल्याला आहे ना हे काढून घ्यायचं आहे बरं का. याचे काटे आहेत ना, ते सगळे काढून घ्यायचे आणि मधला गर आहे ना, तो फक्त घ्यायचा आहे आणि बिया पण काढून घ्यायच्या आहेत. आणि हे सगळं व्यवस्थित असं आहे ना एकसारखं करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण भाजी बनवायला घेऊया. फणसाचा गर आहे ना काढून घेतलेला आहे मी. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता याच्यात आहे ना आपल्याला भरपूर सारा कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा ना व्यवस्थित भाजला की आपल्याला याच्यात आहे ना जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत. हळद टाकायची आहे, तिखट टाकायचं आहे, थोडी काश्मीरी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि आता आपण आहे ना जे वाटण करून घेतलेलं आहे ना ते टाकायचं आणि हे सगळं आहे ना व्यवस्थित असं आहे ना भाजून घ्यायचं आहे. तुम्ही अगोदर वाटण टाकून भाजून घेऊ शकता, नंतर मसाले टाकू शकता. मी अगोदर मसाले टाकलेले आहेत, नंतर वाटण टाकलेलं आहे आणि हे आहे ना व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे. तर ही भाजी आहे ना खूप छान लागते या पद्धतीने केली तर. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. आता हे मसाले आहेत ना व्यवस्थित भाजलेले आहेत. याच्यात बघा, आपण जो फणस शिजवून घेतलेला आहे, स्मॅश करून घेतलेला आहे, तो टाकायचा, व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं, छान अशी वाफ काढून घ्यायची, वरतून हिरवीगार आहे ना कोथिंबीर टाकायची. तर अशी आपली आता आहे ना फणसाची भाजी तयार झालेली आहे. आता आपण फणसाची भाजी तर बनवली, पण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला आहे ना ओलं खोबरं टाकायचं आहे, म्हणजे ओल्या खोबऱ्याचा चव, त्याच्यामुळेच याची चव आहे ना खूप भारी आणि भन्नाट अशी लागते. तर आता आपली भाजी आहे ना मस्त झालेली आहे. सगळ्यात शेवटी याच्यावरती मी ओलं खोबरं टाकणार आहे, कोथिंबीर टाकायची. मस्त इथं भाजी तयार. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.